सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. फायनल्स पहिला चेंडू फुलटॉस आणि हा षटकार. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. आजच्या या दिवसातला हा दोन्ही संघांचा तिसरा सामना आहे आणि आपल्या सर्वांना माहिती की टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, उष्णता खूप आहे, त्यामुळे हा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि थोडीशी मिसफिल्ड दुसरी धाव काढलेली आहे. कोमटी वॉरियर्स संघाला लागोपाठ हा दुसरा सामना खेळावा लागतोय. या अगोदरचा सेमीफायनल सामना त्यांनी जिंकलेला होता, परंतु अंतिम सामन्याचं जो फायनल आहे, जोरदार फटका मारलाय 4 धावांसाठी. जो अंतिम सामना असतो त्या अंतिम सामन्याचं स्पिरिटच वेगळं असतं, त्यामुळे सगळे खेळाडू हा अंतिम सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. रिचा टायटनचे आणि कोमटी वॉरियर्सचे तुल्यबळ संघ आहेत दोन्ही. आतापर्यंत त्यांनी उत्तम फलंदाजी, उत्तम गोलंदाजी, चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात येते. पाहायचे काय होतंय ते. ऑप्शनच्या बाहेर होता आणि गोलंदाजांनी आणि यष्टिरक्षकांनी जोरदार अपील केलेलं आहे, परंतु पंचांनी नाबाद ठरवलेलं आहे. परत एकदा बॉलिंग मार्कवर सचिन. जोरात मारायचा शुभम यांना. सेमीफायनलला खेळताना शुभम यांनी 50 धावा केल्या होत्या, वैयक्तिक 50 धावा केल्या होत्या आणि आपल्या संघाला 113 धावा गाठून दिल्या होत्या. त्यामुळे या फायनलमध्ये ते काय करतात ते पाहायचंय. पुढे येऊन मारायचा आहे आणि परत एकदा जोरदार अपील करण्यात आलेला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा आहे चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन यांच्याकडनं. 12 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. दिनेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत आणि त्यांचा सामना करतात प्रमोद. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर या चेंडू. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये 2 वेळेला चकवलं होतं. जोरदार पंचांकडे दाद मागितली होती आणि या पहिल्या चेंडूवर सुद्धा चकवलेलं आहे प्रमोद यांना. जोरदार फटका आहे. षटकार जातोय का पाहायचंय आणि हा षटकार. सुरेख फटका मारलेला आहे लॉंग ऑफ वरनं. पहिले 2 चेंडू त्यांचे. पहिला चेंडू हा डॉट गेला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. 18 धावा. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस होता हा चेंडू. बॅट अगोदर गेलेली आहे. थोडासा वेग कमी होता चेंडूचा, त्यामुळे धाव काही निघत नाहीये. जोरदार षटकार जातोय हा सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त शॉट आहे हा. सीमारेषेच्या सीमा भिंतीच्या पलीकडे गेलेला आहे आणि
रुचा टायटनने सेकंड ओव्हरमध्ये आत्ता दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा केलेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. त्यामध्ये प्रमोद यांनी 4 चेंडूंमध्ये 12 धावा केलेल्या आहेत आणि शुभम यांनी 6 चेंडूंमध्ये 12 धावा केलेल्या आहेत. दोघांनी एक एक षटकार मारलेला आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकण्यासाठी तयार दिनेश. जोरदार फटका आहे. परत षटकार जातोय. त्यामुळे हा जातोय चौकार. संघाची धावसंख्या 2 षटकांमध्ये 34 धावा. धावांची गती ही राखली गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये कमी धावा दिल्या होत्या परंतु या षटकामध्ये 3 षटकार मारलेले आहेत. सचिन पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला जातोय आणि गोलंदाजीसाठी तयार. ऑप्शनच्या बाहेर परत एकदा षटकार आणि लागोपाठ षटकारांची आवाज सुरू झालेली आहे. नाही 2 ओव्हर झाले. तिसरी ओव्हर आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. तिसरे षटक सुरू आहे. नाही 2 ओव्हर झाले. तिसरी ओव्हर. फायनल सामना सुरू आहे. अंतिम सामन्यामध्ये रिचा टायटन सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत. आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की 7 षटकांचा सामना होणार आहे आणि त्यामुळे पहिल्या षटकापासूनच जोरदार बॅटिंग जोरदार फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांमध्ये 40 धावा केलेल्या आहेत. म्हणजे कल्पना करा की प्रत्येक षटकामागे 20 धावा या फलंदाजांनी केलेल्या आहेत. मागच्या षटकामागे 3 षटकार मारले होते. वेळ घालू नका. ऑप्शनच्या बाहेर आणि यावेळेला स्लिपच्या मधनं गेलेला आहे चेंडू. थर्डमॅनला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 41 धावा झालेल्या आहेत. परत खेळून काढलाय हा कव्हर्स मध्ये. 42 धावा बिनबाद 42. चांगली सुरुवात. खूप उत्कृष्ट सुरुवात केलेली आहे. अंतिम सामन्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण सामन्याच्या दृष्टीने. फुलटॉस आणि हा मात्र सूर्यकुमार यादव सारख्या पद्धतीने मारलेला आहे फटका 6 धावांसाठी. शुभम बॉलच्या रेषेत येत बरोबर बॉल बॅटीच्या मधोमध घेत फटका मारलेला आहे. परत बॅक टू बॉलर आणि हा 4 धावा जातात का पाहायचंय फलंदाज आणि 4 धावा.
दिनेश यांच्या पायाला हा चेंडू लागून सीमारेषेच्या बाहेर गेला आणि बावन्न धावा झालेल्या आहेत. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 52 धावा झालेल्या आहेत. यानंतर 4 षटकं बाकी आहेत. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी शुभम यांच्याकडनं. मगाशी आपण जो षटकार बघितला तो आधुनिक क्रिकेटमध्ये मारला जाणारा फटका. पूर्वी अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळत नव्हते. आपण पाहिलं असेल तर सूर्यकुमार यादव जे भारतीय संघामध्ये खेळतात त्या सूर्यकुमार यादव अशा प्रकारचे फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर आहे. कारण फुलटॉस ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू लेग स्टंपवर स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला मारण्यामध्ये त्यांनी एक नवीन फटका. हो, लवकर करा, लवकर खेळा. 14 मिनिटं फक्त बाकी आहेत आपल्यासाठी. 5:45 वाजलेले आहेत. बरोबर 5 वाजता मॅच सुरू व्हायला पाहिजे होती, माहिती का. तुषार गोलंदाजीसाठी आलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुषार यांनी शेवटचं षटक खूप उत्कृष्ट पद्धतीने टाकलं होतं. तेच तुषार. हा मारायचा आहे त्यांना कव्हर मधनं, परंतु जातोय तो थर्डमॅनला. 1 धाव मिळतीये. जोरात फटका मारायचा आहे. बॅक टू द बॉलर आणि हा जातोय. यावेळेला परत एकदा पाया घालणं गेलेला आहे आणि सीमा पार. 4 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव मिळायला पाहिजे त्या ठिकाणी दिनेश यांच्याकडनं दुसऱ्यांदा परत मिसफील्ड झालेली. आणि अंतिम सामन्याचं दडपण आपण जे म्हणतो ते अंतिम सामन्याचं दडपण थोडंसं आलेलं आहे ते क्षेत्ररक्षकांवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की आज हा कोमटी वॉरियर्सचा 3रा सामना आहे दिवसभरातला. दिवसभराचा विचार केला तर उन्हामध्ये खेळला गेलेला 3रा सामना आहे. साहजिकच खेळाडू दमलेले आहेत. फुलटॉस उंचावून मारलेला आहे. झेल होतं का पाहिजे, परंतु मला वाटतं पुढे पडेल हा चेंडू. आणि आदित्यने हा चेंडू व्यवस्थित अडवलेला आहे. चेंडूचा अंदाज घेतलेला आहे. तीन धावा काढलेल्या आहेत पळून. 60 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक सुरू आहे. आणि थोडासा कोमटी वॉरियर्सकडे यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा विस्कळीतपणा आलेला आहे. कारण 1-1 धाव महत्वाची अंतिम सामन्यासाठी. विकेट अतिशय महत्वाची. झेल होतोय का पाहायचंय. आणि यावेळेला मात्र झेल काय झालेलं नाहीये, पण क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं केलेलं आहे. एकसष्ट धावा झालेल्या आहेत. अजून एकही विकेट पडलेली नाहीये. जोरदार मारायचा आहे. हा जातो विकेट किपरच्या मागे आणि 1 धाव मिळतीये. शुभम याचा एक आवडता फटका आहे हा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये जोरदार चेंडू वरतून मारायचा हा त्याचा आवडता फटका आहे.
फुलटॉस आहे, हा जातोय स्क्वेअर लेगला आणि एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत यांच्याकडनं. संघाची धावसंख्या झालेली आहे 63 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकं फक्त बाकी आहेत. आजच्या या इनिंग मधले शेवटचे 3 षटकं बाकी आहेत. 3 ओव्हर्स. 63 धावा झाल्या. 63. लवकर खेळा. नंतर आपल्याला बॅटिंग करायची आहे. कोमटी वॉरियर्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅड लाईट्स होऊ शकतं, त्यामुळे याचा आपण जरूर विचार करा. जोरदार उंचावून मारलेला आहे फटका. पाय झेल होतोय का? आणि झेल होईल असं वाटतंय. चांगला झेल आणि पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. मनीष मैदानामध्ये उतरलेत आणि चांगली भागीदारी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. 63 धावांवर 1 बाद. 63 पहिला बळी मिळालेला आहे. 63 धावांची भागीदारी. जोरदार बॅटिंग प्रमोद आणि शुभम यांच्याकडनं. कोमटी वॉरियर्स यांना पहिला बळी मिळवता आलेला आहे. पहिली विकेट त्यांनी मिळवलेली आहे आणि आता कंट्रोल होतीये का मॅच हे पाहायचं आपण. जोरदार फटका मारलेला आहे. झेल होतोय का पाहायचंय आणि झेल होईल. नक्की झेल झालेला आहे आणि या वेळेला झेल घेतलेला आहे. लागोपाठ दुसरा बळी मिळवलेला आहे. मी आपल्याला म्हटलं की 1 विकेट जाणं महत्त्वाचं असतं, लगेच कमबॅक होऊ शकतं. आणि आता त्यांचा स्टार प्लेयर कोमटी वॉरियर्सचा हर्ष मैदानामध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या 63. 2 बाद. 63. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 चेंडू वरती झालेले आहेत. यानंतर अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्रेसष्ट धावा. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेतलेले आहेत. त्यामुळे आता या पुढच्या चेंडूवर हॅट्रिक घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या कोमटी प्रीमियर लीग 7व्या सीझनमध्ये आतापर्यंत हॅट्रिक झालेली नाहीये. ओव्हर हॅट्रिक मात्र झालेली 2 वेळेला, परंतु हॅट्रिक झालेली नाहीये. ती हॅट्रिक घेण्याची सुवर्ण संधी या अंतिम सामन्यामध्ये अंशुल याला आहे. पायचं हॅट्रिक होतीये का? हर्ष याने खेळून काढलाय तो कव्हर्समध्ये. पॉइंटला खेळून काढलाय. 1 धाव मिळतीये. 64 धावा झालेल्या आहेत. हॅट्रिक होऊ नये म्हणून एक पहिला चेंडू होता, व्यवस्थित बॅकफुटला जाऊन त्यांनी खेळून काढलाय पॉइंटला. आणि अंशुल परत आपल्या बॉलिंग मार्कवर 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट. महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये अजून एखादा बळी मिळाला तर मात्र सामन्यावर पकड निर्माण करता येईल. आतल्या बाजूला थोडं शफल झाल्यामुळे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कृपया लवकर खेळा. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 65 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5वं षटक सुरू आहे. 2 बाद. 65 धावा. 14 धावांचं
ॲव्हरेज प्रत्येक ओव्हर मागे आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे आणि बॅटच्या आतल्या बाजूला लागला असावा मला वाटतं आणि हा जातोय तो थर्ड मॅनला. ऑप्शनच्या खूप बाहेर होता हा चेंडू. त्यांना तो कव्हरच्या डोक्यावरनं मारायचा होता परंतु बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलाय आणि हे षटक चांगलं षटक आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा गेलेल्या आहेत. बॅटीने निघालेल्या 3 धावा त्यामध्ये 2 फलंदाजांना त्यांना बाद करता आलेलं आहे अंशुल यांना. हे षटक नक्कीच महत्वाचं आहे. जोरदार फटका कॅच होतोय का पाहायचंय परंतु मिड विकेटच्या शेजारनं चेंडू गेलेला आहे. मागे प्रशांत यांनी चेंडू व्यवस्थित अडवलेला आहे. 1 धाव मिळते आणि चांगलं षटक संपलेलं आहे. 2 बाद त्यांनी केलेले आहेत अंशुल यांनी या षटकामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 67 धावा. एक षटक महत्वाचं होतं. या षटकामध्ये त्यांना कमबॅक करता आलेलं आहे. अजूनही 2 महत्वाचे प्लेयर खेळतायत. शुभम बॅटिंग करतायत. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे शुभम यांनी आणि आता हर्ष फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. यानंतरची 2 षटकं बाकी आहेत. पाहायचंय काय होतंय 2 षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा होत आहेत त्या, कारण 67 धावा झालेल्या आहेत. जवळजवळ 14 धावांचं ॲव्हरेज प्रत्येक षटकामागे आहे. तुषार गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तुषार यांनी 1 ओव्हरमध्ये 11 धावा दिलेल्या होत्या पहिल्या आपल्या ओव्हरमध्ये. जोरात मारलेला आहे चेंडू सीमा पार जातोय का पाहायचं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव मिळतीये. दुसरी धाव पळून काढतायत का आणि दुसरी धाव आणि या वेळेला मात्र शुभम यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे, सोडून दिलेली आहे. आणि महत्वाच्या क्षणी बळी मिळालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण झाली होती. थोडीशी मिसफिल्डमुळं हर्ष यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु 1च धाव मिळाली. धाव बाद होऊन शुभम सेट बॅट्समन परत पॅव्हिलियन मध्ये आलेले. 3 बाद 68 धावा झालेल्या आहेत. चांगले खेळणारे 2 फलंदाज, महत्वपूर्ण फलंदाज प्रमोद आणि शुभम आउट झालेले आहेत. जोरदार षटकार जातोय का पाहायचं का झेल होतोय पाहायचे आणि यावेळेला मात्र हा सिक्सर. मधल्या इष्टीवरचा चेंडू होता. चेंडूकडे व्यवस्थित रेषेमध्ये येत त्यांनी हा चेंडू बॅटीच्या मधोमध घेतलेला आहे आणि मिड विकेटच्या डोक्यावर मारलाय 6 धावांसाठी. हर्ष आणि हा हेलिकॉप्टर शॉट कव्हरला गेलेला आहे. 1 धाव मिळतीये. 75 धावा झालेल्या आहेत. 6वं षटक सुरू आहे. 75 धावा. रुचा टायटन आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ करताना दिसतंय. रुचा टायटनने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. 75 धावा 5 षटकांमध्ये. परत एकदा जोरात मारलेला आहे आणि चेंडू पडल्यानंतर वेगात जाईल असं वाटतंय आणि हाताला लागून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. पाहायचंय काय होतंय ते. 2 धावा मात्र 3 धावा पळून काढलेल्या आहेत. अंतिम सामन्याचं दडपण खूप असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की हातातले चेंडू जातात. चांगले क्षेत्ररक्षक सुद्धा या ठिकाणी चुकू शकतात. 78 धावा झाल्यात. 3 बाद 78. स्ट्राईकला हर्ष. थोडासा बदल केला जातोय. मिड विकेटला आतमध्ये आणलेलं आहे. पाच चेंडू झालेले आहेत 6व्या षटकातले. 78 धावा झालेल्या आहेत.
जोरदार फटका आहे, षटकार जातोय, बहुतेक हा षटकार जाणार. 6 धावा. आदित्य आणि अंशुल दोघेही क्षेत्ररक्षकांच्या मधनं हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पडलेला आहे. 6 धावा. मॅक्सिमम 84 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 84. शेवटचं षटक, 7वं षटक. आणि अंतिम सामन्यासाठी अतिशय प्रोफेशनल व्यावसायिक खेळ हा रिचा टायटनकडनं होतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला प्रमोद आणि शुभम यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर हर्ष मैदानामध्ये उतरले आणि त्यांनी चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि आता नवीन आलेले अंशुल मागच्या 84 धावा झाल्या आहेत. 6 षटकं पूर्ण झाली आहेत. 7वं षटक, शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. उंच ऊन मारलेला आहे. हा झेल होतोय का कॉटन बोल्ड, आणि हा फलंदाज बाद. आणि एका बाजूने खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंशुल यांच्याकडनं. मागच्या षटकामध्ये अंशुल यांनी 2 बळी मिळवले होते, 2 विकेट मिळवले होते, फक्त 4 धावा दिल्या होत्या. आणि आत्ताच्या या पहिल्याच चेंडूवर त्यांनी फलंदाजाला बाद केलेले. या शेवटच्या षटकामध्ये किती कमीत कमी धावा देता येतील हे पाहायचंय अंशुल यांच्याकडनं. कारण स्ट्राईकला आता नवीन आलेले फलंदाज आहेत रोहित. रोहित हे नाव संपूर्ण भारतामध्ये माहिती आहे. रोहित म्हटलं जातं. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते का बघायचंय. रोहित. शेवटचं षटक आहे. 8 नंबरची जर्सी आहे. जोरात मारायचा आहे परंतु चेंडू जागेवर उडतोय. आणि यावेळेला परत एकदा कॉटन बोल्ड. आणि दुसऱ्यांदा हॅट्रिकचा चान्स अंशुल यांना. उत्तम गोलंदाजी. म्हणजे एका बाजूला त्यांच्या सहकाऱ्यांकडनं जास्ती धावा जात होत्या, परंतु अंशुल यांनी आपल्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा, दुसरं षटक त्यांचं चालू आहे, 4 धावा दिलेल्या. त्यांनी 2 फलंदाजांना बाद केलं. या षटकामध्ये सुद्धा हॅट्रिकचा परत एकदा चान्स आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक घेणं हे आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकतं अंशुल यांच्यासाठी. पाहूया. 84 धावा झालेल्या आहेत. 5 बाद 84. 7वं षटक आहे. शेवटचं षटक आहे. आठ चेंडू अंशुल यांनी टाकलेले आहेत. त्यामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत आणि 4 फलंदाजांना बाद केलेले अंशुल. आणि ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू, परंतु निर्धाव चेंडू आहे. आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र हर्ष आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्याला हा मिळाला पाहिजे, स्ट्राईक मिळाला पाहिजे. नवीन आलेले फलंदाज आहेत ते गजानन. आणि हा खेळून काढलाय, जातोय तो शॉर्ट लेगला, पायाला लागून जातोय, परंतु 1 धाव मिळते. स्ट्राईकवर आता आलेले आहेत ते हर्ष. 85 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. पाहायचं काय होतंय 2 चेंडूंमध्ये. चौकार षटकार 100 धावा होत आहेत का? ते 100 धावा होणं कठीण आहे, कारण 2 षटकार होऊ शकतात. 85 धावा झालेल्या आहेत. जोरदार फटका मारायचा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चांगली बॉलिंग करतायत अंशुल. हर्ष कसलेले फलंदाज आहेत, परंतु त्यांना सुद्धा त्यांनी बांधून ठेवलेला आहे. अंशुल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. अंतिम सामन्याला साजेल अशी. आणि हा खेळून काढलेला आहे. मिड विकेटला 1 धाव मिळते. व्यवस्थित चेंडू अडवलेला आहे. दुसरी धाव मिळणार आहे का बघायचंय. आणि यावेळेला दोन धावा मिळालेल्या आहेत.
आणि 87 धावा झालेल्या आहेत. 88 जिंकण्यासाठी करायचे आहेत. रिचा टायटननी कृपया मैदानामध्ये यायचं. सर्व खेळाडूंनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 6 वाजलेले आहेत. सत्याऐंशी धावा झाल्यात. 88 करायचे जिंकायला. रिव्ह्यू घेतलाय का? ठीक आहे. दोन धावा नाबाद ठरवलेले पंचांनी, त्यामुळे 2 धावा मिळतील. लवकर फिल्डिंग उभी करा. रिचा टायटननी आपले खेळाडूंना मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांना घेऊन जायचंय. सत्याऐंशी धावा झालेल्या आहेत 7 षटकांमध्ये. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अंशुल यांनी 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलेले आहे. म्हणजे कल्पना करा की जर हे 7 धावा त्यांनी काढल्या तर उरलेल्या 5 षटकांमध्ये 81 धावा गेलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये म्हणजे 16 धावांचं ॲव्हरेज प्रत्येक षटकामागे इतर गोलंदाजांच्या राहिलेलं आहे. आणि अंशुल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. रिचा टायटन कृपया लवकर चालायचं आहे. रिचा टायटन 6 वाजून गेलेले आहेत. दिनेश आणि आदित्य हे दोघंजण मैदानामध्ये ओपनिंग करण्यासाठी उतरत आहेत. 6 वाजून गेलेले आहेत. आपल्याला 6:30 पर्यंत कंप्लीट करायचं आहे. अंधार पडल्यानंतर अंतिम सामन्यामध्ये जे संघ आतापर्यंत ज्यांनी जीवाची बाजी लावून या लीग मॅचेस खेळल्या, सेमीफायनल्स खेळले, शेवट ट्रॉफी जिंकण्यासाठी हा अंतिम सामना आहे. विजेतेपद राखण्यासाठी अंतिम सामना आहे. त्यासाठी सहकार्य करा, कारण अंतिम सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. हळूहळू अंधार पडत चाललेला आहे. कारण आपण पाहिलं असेल तर 10 किंवा 15 मिनिटांमध्ये सूर्य आणखीन खाली जाईल आणि अंधार पडेल. मग त्यावेळेला मात्र अडचण येऊ शकते. त्यामुळे झटपट क्षेत्ररक्षण लावून घ्या, सहकार्य करा. 88 रन करायचे जिंकण्यासाठी 7 ओव्हरमध्ये. गेला मनीष गोलंदाजीसाठी तयार आहेत. दोघेही नावाजलेले फलंदाज आहेत. आदित्य हे हिटर म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण याच कोमटी लीगच्या 7व्या सीझनमध्ये त्यांनी विक्रम केलेला आहे. 112 धावा वैयक्तिक त्यांनी केलेल्या आहे. शतक मारलेलं होतं. त्यामुळे आदित्य यांच्याकडनं कोमटी वॉरियर्स यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. टार्गेटही मोठं आहे. 7 षटकांमध्ये जवळजवळ 15च्या ॲव्हरेजने 13च्या ॲव्हरेजने 12.5च्या ॲव्हरेजने त्यांना 88 धावा करायच्या आहेत. खेळून काढलाय आदित्य यांनी. सरळ जातोय तो कव्हरमध्ये, पॉइंटला जातोय आणि 1 धाव मिळते. 41 चेंडूंमध्ये 87 धावा करायच्या आहेत.
दिनेश घेत. जोरदार षटकार जाईल बहुतेक का कॅच होतोय बघायचंय आणि उंच यावेळेला मात्र झेल सुटलेला आहे. 4 धावा. चांगला प्रयत्न केला होता. 4 धावा मिळालेल्या आहेत. शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातनं हा चेंडू निसटलेला आहे हर्ष याच्या हातनं आणि या 4 धावा गेलेल्या आहेत. परंतु चांगला प्रयत्न होता. उजव्या बाजूला जवळजवळ 20 यार्ड पळत येऊन त्यांनी हा प्रयत्न केलेला होता. जोर उंच उडलेला आहे परंतु यावेळेला झेल होतोय असं वाटतंय. कॉटन बोल्ड यावेळेला मात्र दुसरा झेल सुटलेला आहे. हा मात्र मागच्या झेलपेक्षा सोपा झेल होता आणि हा आता महागात पडतोय का काय हे पाहायला लागेल. कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 जीवदानं दिलेली आहेत. अंतिम सामन्यामध्ये जीवदान देणं हे तसं आत्मघातकी ठरू शकतं. 6 धावा झालेल्या आहेत. कॅच गेला परंतु त्याबरोबर चौकारही गेला होता. ऑप्शनच्या बाहेर आहे आणि यावेळेला फलंदाज आदित्य बाद झालेले आहेत. बॅटच्या आतल्या बाजूला लागून स्टंपांवर गेलेला आहे आणि या पहिला फलंदाज बाद झालेला आहे. सचिन नवीन आलेले फलंदाज. अंतिम सामन्याचं दडपण त्याच्याबरोबर धावांची गती राखण्याचं दडपण असे दुहेरी दडपण आहे. आदित्य यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या परंतु ते लवकर बाद झालेत आणि परत आहेत. त्यांच्या बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागला आणि तो यष्ट्यांवर गेलेला आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्याच षटकामध्ये 2 झेल उडले होते. त्यामध्ये एक स्वतः त्यांच्या हातनं एक झेल सुटला होता कॉटन बोल्ड आणि एक हर्ष यांच्याकडनं झेल सुटला होता परंतु त्याची भरपाई त्यांनी केली आणि क्लीन बोल्ड करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. 6 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 6. पहिलं षटक सुरू आहे. बॅटच्या बाजूला लागून गेलाय. थर्डमॅनला 1 धाव मिळते. 7 धावा झाल्यात. आणि हा जातोय तो सर कव्हरच्या मधनं पाहायचा आपल्याला किती धावा मिळतात. त्या चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पायाने अडवलेलं आहे आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 9 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. 9 धावा आणि 6 षटकांचा खेळ बाकी आहे. एक ओव्हरमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 14 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला कोमटी वॉरियर्सचा संघ पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्यात. एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. महत्त्वपूर्ण फलंदाज आदित्य. आणि आता शुभम गोलंदाजीसाठी आलेले आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट करण्यासाठी तयार. उजव्या हाताने राऊंड द विकेट. फुल टॉस आहे आणि हा जोरदार तडकावलेला आहे. जातोय स्क्वेअर लेगला. बॉल हातातनं सुटला असावा. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे आणि आता फ्री हिट पण मिळणार आहे. हा चौकार गेलेला आहे. चौदा धावा झालेल्या आहेत आणि आता फ्री हिट मिळालेली आहे. फ्री हिट मध्ये बघायचं काय करतायत सचिन.
चांगला चेंडू आहे आणि फ्री हिटला मला वाटतं हा पण चौकार जाईल. 4 धावा. आणि 18 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 18. जोरदार फटका आहे. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हा चौकार गेला असता. रिव्हर्स स्वीप मात्र चांगला मारला होता सचिन यांनी. चांगलं टायमिंग होतं फटक्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांना त्यांना बीट करता आलं नाही. क्षेत्ररक्षकांनी तो चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळालेली आहे. 19 धावा झालेल्या आहेत. रंगतदार खेळ पाहायला मिळतोय. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन. डाव्या हाताने आणि उजव्या हाताने फलंदाज असल्यामुळे प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. राऊंड द विकेट स्क्वेअर कट करण्यात आलेला आहे. पॉइंटला गेलेला आहे चेंडू. 1 धाव मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. शुभम यांचं पहिलं. 3 चेंडूंमध्ये 11 धावा दिल्यात. जो नो बॉल पडला होता त्यामध्ये आणि त्याच्यानंतरच्या फ्री हिटला चौकार गेला होता. असे 2 चौकार त्यांच्या एकाच चेंडूवर बसलेले होते. रिव्हर्स स्वीप करायचा आहे. चेंडू पायाला लागलाय पण 1 धाव मिळते. 21 धावा झालेल्या आहेत. जोरदार फटका मारायचा आहे. चांगला वेग आहे चेंडूला आणि पंचांकडे अपील करण्यात आलेला आहे. फलंदाज बाद. दुसरा बळी मिळालेला आहे. दुसरी विकेट मिळालेली आहे. आणि रिचा टायटन यांनी दुसरा बळी आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. शुभम यांनी चांगली गोलंदाजी. जरी पहिल्या चेंडूवर त्यांच्या नो बॉल पडलेला असला तरी आता मात्र दुसरं षटक सुरू आहे. 21 धावा झालेले आहेत. एखादं षटक महत्वपूर्ण दिसतंय. ते षटक मगाशी आपल्याला माहिती असेल अंशुल यांनी 2 षटकांमध्ये 4 गडी बाद केले होते आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. ऑप्शनच्या बाहेर आणि यावेळेला 4 धावा जातात का पाहायचंय. चांगला शॉट मारलेला आहे. हा शॉट बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलेला आहे. 25 धावा झाल्या. 2 बाद 25. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकं बाकी आहेत. आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 63 धावा. कोमटी वॉरियर्स यांना 30 चेंडूंमध्ये 63 धावा करायच्या. जवळजवळ 12.5चे ॲव्हरेज प्रत्येक षटकामागे राहणार आहे. थोडा पुढे असतो. रिव्हर्स स्वीप मारताना म्हणून तिथे ठेवलं जातं. लवकर खेळा. अंधार पडत चाललेला आहे. लवकर खेळा.
लवकर खेळा. सांगतोय लेक्षमच्या बाहेर हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे पंचांनी. दरम्यान जोरदार फटका मारलेला आहे, जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चेंडू गेलेला आहे. पुढचा चेंडू घ्या. क्षेत्ररक्षकांनी जागेवर या लवकर. रुचा टायटन तुमची फिल्डिंग पोझिशन सारखी चेंज होतीये, खूप वेळ जातोय त्याच्यामध्ये. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि हात जातोय का पाहायचं 4 धावांसाठी, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे, व्यवस्थित चेंडू अडवलेला आहे आणि 1 धाव मिळते. लेक्स्टमच्या बाहेर या वाईड पंचांनी घोषित केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे. आज चेंडू स्क्वेअर कट करायचा आहे, परंतु 38 धावांवर 2 विकेट आहेत. तिसरं षटक सुरू आहे. षटक थोडंसं लांबलेलं आहे. जोरदार फटका, षटकार जातोय. आणि बाहेर गेलेला आहे चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून चेंडू काढून ठेवा इकडे. 1-2 चेंडू काढून ठेवा इकडे, म्हणजे तिथे वेळ जाणार नाही. 44 धावा, 2 बाद 44. शेवटचा चेंडू बाकी आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे. उंची दिला चेंडू होता, उडालेला चेंडू, निर्धाव चेंडू गेलेला आहे आणि 3 षटकांमध्ये 44 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चोवीस चेंडू 44 धावा. 24 चेंडू 44 धावा. सर्वांनी लवकर खेळायचंय. आणि हा जातोय चेंडू फाईन लेगला. 1 धाव मिळतीये. लेग बाय पंचांनी घोषित केलेली आहे. 45 धावा झाल्यात. हो, चांगला फटका मारणार स्ट्रेट ड्राईव्ह. हा जातोय सरळ फिल्टर्स कडे आणि 1 धाव मिळतीये. 46 धावा. 2 चेंडूंमध्ये 2 धावा गेलेल्या आहेत. लेक्स्टमच्या बाहेर आहे. पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. 47 धावा.
चांगली बॅटिंग करताना दिसतंय सचिन. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या आहेत सचिन यांनी. धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन. विकेट किपर डायरेक्ट बॉलरकडे बॉल द्या, इकडे तिकडे देऊ नका. खेळून काढला मिड विकेटला. 2 धावा पाडण्याचा इरादा आहे. 2 धावा पळतील मला असं वाटतंय. 2 धावा पूर्ण होत आहेत का पाहायचंय. आणि यावेळेला मात्र जोरदार पंचांकडे दाद मागण्यात येते. पंचांनी थर्ड अंपायर साठी थर्ड अंपायरला मदत मागितलेली आहे. पाहायचे काय होते ते. आणि सचिन हे दुर्दैवीरित्या बादून परत आहेत. चांगली बॅटिंग करत होते आतापर्यंत. आता अंशुल बॅटिंगला आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती. आता फलंदाजीमध्ये काय करतात ते पाहायचंय. पळत जा अंशुल. अंशुल पळत चला, पळत चला. डिक्लेअर करून टाका इथे बरं विकेट. 48 धावा 3 बाद. जोरदार फटका मारलेला आहे. जातोय मिडॉनला. 1 धाव आणि हर्ष आहे त्यामुळे उजव्या हाताने ओव्हर द विकेट आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट केलेला आहे. पाहायचे 4 धावा जातात का. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु 4 धावा. सुरेख फटका. 53 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 53. चौथं षटक सुरू आहे. हा सांगतो. 19 चेंडू 35 धावा. एक धाव काढलेली आहे. चांगल्या चेंडूवर 1 धाव खेळून काढलेली आहे. 18 चेंडू 34 धावा. 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. 3 बाद 53 झालेले आहेत. शेवटचे 3 षटकं बाकी आहेत. 35 धावा करायच्या आहेत. टाकला नाही का तू. एक मिनिट अपडेट व्हायला वेळ लागतो. 1 मिनिट. 18 चेंडू 34 धावा. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लक्ष द्या. 18 चेंडू आणि 34 धावा. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 34 धावा करायच्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू तडकावलेला आहे 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने जागेवर यायचंय. पुढचा चेंडू घ्या. अंपायर्स कडे देऊन ठेवा. अंपायर आणखीन एक चेंडू घेऊन ठेवा.
60 धावा झालेल्या आहेत. बॉल द्या आणखीन एक. हे बाजूला शिवून द्या. दुसरे काढा आता. 28 धावा. जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 28 धावा करायच्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. उंची दिलेला चेंडू. चांगली गोलंदाजी शुभम यांची. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि हा षटकार. परत एकदा षटकार जातोय. पाहायचं काय होतं ते. पंधरा चेंडू 22 धावा. 15 चेंडू आणि 22 धावा. अभिषेक उत्तम फलंदाजी करतोय. 10 चेंडूंमध्ये 28 धावा केल्यात अभिषेकने. जोरात मारायचा आहे परंतु मला वाटतं चेंडू त्यांना पायाला लागला असावा. कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. 14 चेंडू 22 धावा करायच्या आहेत. यानंतर अजून 2 षटकं बाकी आहेत. आणि सुरेख फटका मारलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. पाहायचंय किती धावा मिळतात ते. 4 धावा. आणि धुव्वाधार बॅटिंग. 70 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू 18 धावा. आणि हळूहळू सामना हा कोमटी वॉरियर्सच्या बाजूने झुकलेला आहे. 13 चेंडू आणि 18 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. जोरदार फटका मारायचा होता परंतु चेंडू जातो मिड विकेटला. 1 धाव मिळतीये. 12 चेंडू 17 धावा. आणि आता हर्ष गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. शेवटची 2 षटकं आहेत. सेकंड लास्ट षटक टाकण्यासाठी हर्ष आलेले आहेत. इंजुरी असताना गोलंदाजी आपल्या संघाला आवश्यकता आहे म्हणून गोलंदाजी करण्यासाठी हर्ष आलेला आहे. आणि आपल्या संघासाठी 100% द्यायला अशा प्रकारचे खेळाडू तयार असतात. त्यामुळे संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस टाकलेला आहे. जोरदार फटका आहे आणि हा जातोय मला वाटतं षटकार. परत एकदा चेंडू आतमध्ये राहिला त्यामुळे पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला आहे. 77 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू 11 धावा. आणि अतिशय सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल्ड. वेगात टाकलेला चेंडू. लेग स्टंप उडवलेला आहे आणि फलंदाज बाद.
पहिला चेंडू सुद्धा त्याला मला वाटतं यॉर्कर पद्धतीने टाकायचा होता, परंतु तो फुलटॉस गेला. पुढचा फलंदाज पटकन पळत चला. लवकर पळत चला. अभिषेक, वेलपेड अभिषेक. दहा चेंडू आणि 11 धावा. या षटकामध्येच या सामन्याचा निकाल स्पष्ट होऊ शकतो. ब्लॉक होल्ड आणि हा जातोय कव्हरच्या मध्ये. चांगला खेळलेला आहे चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. नऊ चेंडू 10 धावा. फुलटॉस आणि यावेळेला उंचावून तडकवलेला आहे. पायचा झेल होतोय का? सुरेख झेल घेतलेला आहे, सुटलेला आहे. आणि हा हा 8 चेंडू 9 धावा. परत फुलटॉस मारलेला आहे आणि तो जातो कव्हर मध्ये. 1 धाव मिळतीये. लो फुलटॉस. आपल्याला माहिती आहे अशा प्रकारच्या शेवटच्या षटकांमध्ये लो फुलटॉस किंवा यॉर्कर हा सगळ्यात चांगला चेंडू असू शकतो. त्याप्रमाणे 1च धाव मिळतीये. 80 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 8 धावा. फुलटॉस आणि यावेळेला पाहिजे षटकार जातोय का? परंतु यावेळेला झेल होईल असं वाटतं आणि यावेळेला झेल सुटलेला आहे. परत एकदा झेल सुटलेला आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट होता राहिलेली आहे. 2 झेल सुटलेले आहेत. ओव्हर झालेली आहे. अटीतटीचा सामना आणि या फायनलच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. लवकर खेळा, शेवटची ओव्हर बाकी आहे. कोमटी वॉरियर्स चेंडू दिसणार नाही. चेंडू जुना झालेला आहे. प्लेयर्सला बोलवा कोमटी वॉरियर्स. लवकर बोलवा, चेंडू दिसणार नाहीये. चेंडू जुना झालेला आहे. लक्षात घ्या, चेंडू जुना झालेला आहे त्यामुळे चेंडू दिसणार नाही. लवकर पळा, पळत बाहेर या. आतापर्यंत तुम्ही कष्ट घेतलेले आहेत. जोरदार मारलेला आहे फटका. पाहायचंय काय होतंय ते. 4 धावा जात आहेत का 2 धावा जात आहेत? 2 धावा जातील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पळत जाऊन आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि 5 चेंडू 5 धावा. गजानन बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत शेवटचं षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. मिड विकेट, पॉइंट, थर्ड मॅन. आणि आता ऑफ साइडला मोठी गॅप आहे. पाहायचं काय होते ते. आणि जोरदार उंचावून मारलेला आहे. परत एकदा झेल होते का पाहायचं. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे आणि 2 धावा परत पळून काढले गेलेले आहेत. आणि 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा.
खूप सुंदर रंगलेला सामना हा अंतिम सामन्यासारखाच झालेला सामना रुचा टायटन आणि कोमटी वॉरियर्स. फुलटॉस बॅटीच्या खालनं गेलेला आहे, लो फुलटॉस होता, यॉर्क झालेला आहे. आणि आता 3 चेंडू 3 धावा. अंतिम सामन्याचा चषक उंचावण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे कोमटी वॉरियर्सला. 3 चेंडू 3 धावा आणि 3 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे रुचा टायटन यांना अंतिम सामना जिंकण्यासाठी. 2 जोरदार फटका मारलेला आहे आणि कव्हरच्या डोक्यावरनं पाहायचं किती धावा मिळतात. ते 2 धावा मिळतील. आणि आता 2 चेंडू 1 धाव. सामना बरोबरीत आलेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावा. दोन्ही संघाने लक्ष द्या, एकच धाव पाहिजे. स्कोर लेवल झाली आहे, बरोबरी झालेली आहे आणि आता जिंकण्यासाठी एकच धाव हवी आहे. 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंतच्या ज्या 6 लीग झालेल्या होत्या त्या 6 लीग मधल्या हा 7वा लीग अतिशय सुपर. आणि कोमटी वॉरियर्स विन द मॅच, विन द फायनल. जबरदस्त क्रिकेट. रुचा टायटन बॅड लक. रुचा टायटनने अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्यांना मॅच थांबवता आलेली नाहीये. जिंकण्यापासून कोमटी वॉरियर्सला आणि कोमटी वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. अंतिम सामना. न्यू विनर फॉर द KPL 7 कोमटी वॉरियर्स. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचची जी रंगत चालली होती, फायनलला साजेशी अशी मॅच झालेली आहे. दोन्ही टीमचं खरंच कौतुक आहे. दोन्ही टीमनी 100% दिले. महाराष्ट्र आर्यवैश्य युवक मंडळाला पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे. खूपच सुंदर मॅच झालेली. फायनलला साजेशी अशी. रुचा टायटननी सुद्धा खरंच सुंदर खेळ केला आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.